जालना जिल्ह्यातील जाफराबाद पंचायत समितीत खळबळजनक प्रकार समोर आला असून महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील विहीर मंजुरीसाठी सरपंच आणि शेतकऱ्यांकडून पैसे घेतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे। या प्रकरणी संबंधित गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकाऱ्याला तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली आहे। जाफराबाद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी देविदास मगर आणि विस्तार अधिकारी चव्हाण यांची एक चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाली आहे। यामध्ये विस्तार अधिकारी हे गटविकास अधिकाऱ्यांसमोरच शेतकऱ्यांकडून MRGST मास्टर काढण्यासाठी पैसे स्वीकारत असल्याचे दिसत आहे। या धक्कादायक प्रकारामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अंकुश जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लोकायुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे। गरीब शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांमध्ये अशा प्रकारे भ्रष्टाचार होत असल्यामुळे प्रशासनाची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आलाय। या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत गुन्हा दाखल करावा आणि त्यांना सेवेतून निलंबित किंवा बडतर्फ करावी अशी मागणी करण्यात आली आहे। जर यावर तात्काळ कारवाई झाली नाही तर माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आणि नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही देण्यात आलाय। याबाबतच्या प्रति विभागीय आयुक्त आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही पाठविण्यात आले आहेत। आज आपण भोकरदन येथे उपविभागीय अधिकारी साहेब यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, ग्रामविकास पंचायत राज विभागाचे कॅबिनेट मंत्री माननीय जयकुमार गोरे साहेब, त्यासोबत महाराष्ट्र राज्याचे लोकायुक्त यांच्याकडे आपण जाफराबाद पंचायत समितीमध्ये गट विकास अधिकारी श्री मगर आणि विस्तार अधिकारी श्री चव्हाण यांनी उघडपणे MRGSच्या अंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांकडून जी लाच स्वीकारली आणि ज्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित झाला, तर याची तक्रार तात्काळ चौकशी करून संबंधित गट विकास अधिकारी आणि त्यासोबत संबंधित विस्तार अधिकारी यांना सेवेतून बडतर्फ करावं अशा स्वरूपाची तक्रार आपण लोकायुक्तांकडे केलेली आहे। त्यामुळं लवकरात लवकर लोकायुक्ताच्या माध्यमातून चौकशी करून संबंधित गट विकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांना निलंबित करावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आपण केलेली आहे। आपली ज्या पद्धतीनं या भोकरदन आणि जाफराबाद पंचायत समितीमध्ये कारभार चालू आहे, खरं म्हणजे आपल्या भोकरदनचे सन्माननीय आमदार संतोषराव दानवे साहेब हे या ठिकाणी पंचायत राज कमिटीचे अध्यक्ष आहेत आणि पंचायत राज समितीचे अध्यक्ष ज्या मतदारसंघाचे आहेत त्याच पंचायत समितीमध्ये अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना दिवसा ढवळ्या जर लुटल्या जात असेल तर उर्वरित महाराष्ट्राची परिस्थिती काय असेल याचा अंदाज आपण लावू शकतो। आज शेतकरी प्रचंड अडचणीत आहे, आज शेतकरी आत्महत्या करायला लागलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आज शेतीमालाला भाव नाही, मकाला भाव नाही, कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही। त्या परिस्थितीमध्ये सरकारनं शेतकऱ्यांच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे, परंतु शेतकऱ्यांची लुबाडणूक करण्याचं काम ह्या लोकांनी चालवलेलं आहे। यांच्यावर जर तात्काळ कार्यवाही केली नाही तर माजी आमदार चंद्रकांत दानवे साहेब यांच्या नेतृत्वाखाली भोकरदन आणि जाफराबाद या दोन्ही ठिकाणी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची आपण गांभीर्यानं नोंद घ्यावी। प्रतिनिधी राहुल गवई, NTV न्यूज मराठी, जाफराबाद, जालना।